आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण चर्चा करतो एकूण आम आदमी पक्ष अरविंद केजरीवालांचं झालेलं आता नुकतंच स्टिंग ऑपरेशन आणि या पक्षातली यादवी काय चाललंय। आता स्टिंग ऑपरेशन जे झालं त्याच्याबद्दल आम आदमी पक्षाने प्रतिक्रिया तर दिलेलीच आहे, पण एक महत्त्वाची प्रतिक्रिया आहे की जी आपण बघायलाच पाहिजे। काय प्रतिक्रिया आहे बघूयात आपण। भाषा का इस्तेमाल किया गया है, आप क्या सोचते हैं ऐसी भाषा का इस्तेमाल करना चाहिए? अब ये तो जिन्होंने इस भाषा का इस्तेमाल किया उन्हीं से पूछना चाहिए। मैं तो राजनीति में 50 साल से हूं, मेरी जानकारी में किसी भी सार्वजनिक नेता ने इस तरह की भाषा अपने सहयोगियों के लिए कभी सार्वजनिक तौर पर इस्तेमाल नहीं की होगी। सर, केजरीवाल जो कह रहे हैं कि 67 एमएलए के साथ वो नई पार्टी बना लेंगे, क्या ये ठीक है या मतलब ये तो केजरीवाल जी से पूछना चाहिए, इसके बारे में मुझसे क्या कहें। मतलब कहने का मतलब ये है कि वो 67 जो एमएलए केजरीवाल जी के हैं या आम आदमी पार्टी के हैं? अब ये भी केजरीवाल जी से पूछना होगा और एमएलए साहबान से पूछना होगा। थैंक यू। आणि आता मला जायचं आहे ॲडव्होकेट सविता शिंदेंकडे। सविता शिंदे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत, महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या नेत्या आहेत सविता शिंदे। सविता शिंदे आत्ता हे सगळं जे काही सुरू आहे, म्हणजे मगाशी श्रीराम पवारांनी उल्लेख केला त्याप्रमाणे विश्वंभर चौधरींनी उल्लेख केला, एकूण सगळीकडे सुमार लोकांची भरती आहे आणि अशा पद्धतीचं हुकुमशाहीचं वातावरण आहे। खरोखरच आम आदमी पक्ष ही उद्याची आशा ठरू शकते का? हा पक्ष संपलाय का? या पक्षाला भवितव्य काय? काय काय वाटतं सविता शिंदे? जे काही समोर आलंय ते खरं दुर्दैवी आहे, परंतु आम्ही महाराष्ट्राचे आम आदमी पार्टी म्हणून आम्ही एक पर्यायी राजकारण उभं करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतोय। दिल्लीला जे काही वाद चाललेले असतील ते आम्ही त्याकडे फारसं लक्ष न देता महाराष्ट्र पातळीवरती आम्ही जी काही नवीन राज्य कार्यकारिणी 4 डिसेंबरला अस्तित्वात आली तेव्हापासून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरून आता आम्ही जवळपास आमच्या सविता शिंदे योगेंद्र यादवांच्या पत्रामध्ये जो उल्लेख आहे त्यात त्यांनी असं म्हटलं की कुमार विश्वास यांना महाराष्ट्रामध्ये आणणं हा अतिशय दुर्दैवी निर्णय आहे असं ते म्हणतात। विकेंद्रीकरणाला हा विरोध आहे आणि त्याच्यामुळे एकूण राज्य स्तरावरचे जे युनिट्स आहेत ते बळकट होत नाहीत अशी टीका आहे, त्यामध्ये संदर्भ आहे महाराष्ट्राचा सुद्धा। काय म्हणणं आहे? नाही, आम्ही आमच्या पातळीवरती संघटन महाराष्ट्रातलं बळकट करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतोय। आम्ही सगळेजण वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरतो आहोत आणि पक्षाच्या घटनेप्रमाणे आम्ही जी काही डीम डिस्ट्रिक्ट पक्षाची घटना सविता शिंदे त्याच पत्रामध्ये आणि पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला आहे त्यांनी की पक्षाची घटना पक्षाच्या वेबसाईटवरूनच गायब झालेली आहे असं म्हटलं योगेंद्र यादवांनी की आता पक्षाच्या वेबसाईटवर पक्षाची घटना नाही, पण आमच्याकडे मात्र कॉपी आहे, पक्षाचीच घटना पायदळी तुडवली जाते आहे असं म्हणणं आहे। तुम्ही कशी काय पक्षाची घटना पाळणार आहात जेव्हा केजरीवालच ते पायदळी तुडवतायत? नाही, आम्ही महाराष्ट्राची राज्य कार्यकारिणी ह्या त्या जी काही घटना आहे तिचं पालन करून काम संघटन उभारण्याचं काम करतो आहोत। आम्हाला वादांच्याकडे आम्ही कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही। आम्हाला महाराष्ट्रामध्ये एक पर्यायी राजकारण उभं करायचं आहे आणि ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार नसेल, जाती धर्मावर आधारित राजकारण नसेल किंवा पैशाचं जे राजकारण नसेल असं राजकारण आम्ही उभा करण्याचा प्रयत्न करतोय आणि निश्चितपणे आम्ही पर्यायी राजकारण इथं उभा करण्याचा मध्ये यशस्वी होऊ असा विश्वास आम्हाला आहे। ठीक आहे, तुम्ही आशावादी आहात, तुम्हाला शुभेच्छा। तुमचा विश्वास आहे पक्षाच्या घटनेवर, पण पक्षाची घटना दिसत नाही, दिसतायत तर सगळ्या फक्त दुर्घटना। आपल्या सोबत आहेत मोनाली अवसरमल। मोनाली अवसरमल ही औरंगाबादची विद्यार्थिनी आहे पत्रकारितेची। मोनालीला मुद्दाम मी बोलवलंय, याचं कारण असं की आम आदमी पक्षाला ज्या काही जागा मिळाल्या, जे यश मिळालं आणि प्रामुख्याने जी एक प्रतिमा तयार झाली त्याच्यामध्ये तरुणांचा वाटा सगळ्यात मोठा होता। ज्या तरुणांना हे बदलायचे राजकारण आणि प्रामुख्याने जागतिकीकरणानंतर जन्माला आलेली तरुणाई या निवडणुकीमध्ये उतरली आणि तिला असं वाटलं की हे राजकारण बदलण्याची हिम्मत क्षमता आम आदमी पक्षामध्ये आहे, त्यामुळे ती तरुणाई निराश झाली आहे, तिला विफलता आली आहे। तिला असं वाटतं की खरंच आपण ज्या स्वप्नासाठी या पक्षाला मत दिलं त्याप्रमाणे पुढे घडेल का? मोनाली अवसरमल, तरुणांची एकूण काय प्रतिक्रिया आहे, तुला स्वतःला काय वाटतं? सध्या जे काही सुरू आहे आम आदमी पक्षात ते अत्यंत वाईट आणि अत्यंत डिसअपॉइंटिंग आहे। आम आदमी पार्टी पक्षाचा जेव्हा उगम झाला त्यावेळेला नवीन राजकारणाचा उगम म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं, नवीन राजकीय पर्याय म्हणून पाहिलं, पर्याय सोडून चळवळ म्हणून आम्ही आम आदमी पार्टी पक्षाकडे पाहिलं, कारण माझ्या पिढीला चळवळीत सहभागी होण्याचं हे भाग्य कधीच लाभलं नाही। पण आम आदमी पार्टी पक्षामुळे राजकारणात आम्ही बदल घडवू शकतो, समाजात आम्ही बदल घडवू शकतो,
अशा प्रकारची चळवळीत आम्ही सहभागी होऊ शकतो ही आशा माझ्यासारख्या तरुणांना ही आशा आमच्या मनात आली होती. पण सध्या जी काही परिस्थिती सुरू आहे, मुळात एकंदरीत केजरीवालांची जी भूमिका आहे त्यामध्ये आमचा पुरता भ्रमनिरासच होत आहे. तिथे आम आदमी पार्टी पक्ष असू दे किंवा भाजप असू दे, त्यांनी कॅम्पेनिंगच्या वेळेला आम्हा तरुणांवर बराच फार छान फोकस केला. पण ज्या वेळेला ते जेव्हा सत्तेवर आले, आफ्टर इलेक्शन पॉलिटिक्स त्यांचं अशा प्रकारचं होतं जे जसं पवार सर म्हणाले प्रचलित राजकारणासारखं, म्हणजे जे इतर पक्ष करत आहेत तेच ही लोक करत आहेत. ज्या वेळेला आम्ही आम आदमी पार्टी पक्षाकडे एक न्यू होप म्हणून पाहतो, तिथेच आम आदमी पार्टी पक्ष हे पहिल्या जुन्या लोकांसारखं वागतंय, हे अतिशय डिसअपॉइंटिंग आहे. तरुण म्हणून समजा हे असंच चालू राहिलं, केजरीवालांची भूमिका अशीच राहिली आणि आमदार चोहीकडून जो भ्रमनिरास होतोय ते असंच चालू राहिलं तर कदाचित राजकारणामध्ये बदल घडू शकतो ह्यावरचा विश्वासच आमचा उडून जाईल. मोनालीचं म्हणणं अतिशय महत्त्वाचे. विश्वंभर चौधरी, मला आम आदमी पक्षामध्ये फार रस नाही किंवा कुठल्याच पक्षात रस नाही, एकूण राजकारणाचं काय व्हायचं ते होईल, पण तरुण निराश होत जाणं हे विश्वंभर चौधरी किती तुम्हाला महत्त्वाचं वाटतं? एकूण या अंगाने की तरुणांचा भ्रमनिरास या अंगाने तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं बघताय, काय वाटतं? थोडंसं वेगळं मत मांडणार, म्हणजे मला तरुणांची मनं आहेत वगैरे हे मला कळतं, पण मला थोडं त्याच्या पुढे जायचं आहे. मला असं वाटतं की यू विल गेट द लीडर्स यू डिझर्व. तुम्ही ज्या प्रकारचे असाल त्या प्रकारचे नेते तुम्हाला मिळतील. मुळामध्ये जो तरुण आज चळवळी तर येतच नाही आहे, चळवळी हे आता बहिष्कृत क्षेत्र झालं तरुणांसाठी, पण जो राजकारणात जाऊ इच्छितो नव्या वातावरणात, तो त्यातला काय अभ्यास करून जातो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. की बघा, आज एक केडर एक मोठी आम आदमी पार्टीची जी दबाव पण आणू शकत नाही सगळ्या नेत्यांवर की तुम्ही एकत्र राहा. तर याचाच अर्थ असा की राजकारण न समजून घेता आलेले हे तरुण आहे. यांना असं वाटतं की मी अण्णांच्या आंदोलनात मी पाहिलं, बघा ह्या पिढीमध्ये मला एक दोष नाही म्हणणार मी, सगळ्याच पिढ्या तशा असतात आणि सगळ्या पिढ्या चांगल्याच असतात. मला असं अजिबात नाही म्हणायचं की पिढींमध्ये काही दोष आहे, ह्या पिढ्या अगदी चांगल्या पिढ्या. पण मी असं पाहायचो आणि मी थोडा अस्वस्थ व्हायचो, कारण मी मूळचा चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं, की अण्णांच्या आंदोलनामध्ये सुद्धा रामलीलावर मी असे जथ्थे पाहायचो की जी तरुण मुलं संध्याकाळी झेंडा खाली ठेवायची आणि बिअर बारमध्ये जायची. तर आजच्या तरुणाचा चारित्र्यावरचा विश्वास आहे का, विचारांवरचा विश्वास आहे का, विचारधारेवरचा विश्वास आहे का, तर त्यांना शाश्वत असे पर्याय मिळतील. आज जे राजकारण फेसबुक आणि ट्विटरवर ते चाललंय तर ते उथळच असणार, याच्यात कोणालाही शंका बाळगता कोणी कामा नये. ट्विटर आणि फेसबुकवरून तुम्ही सखोल राजकारणाची अपेक्षा करू शकत नाही. तिथे एक कॉमेंट द्यायची असते, काहीतरी मताची पिंक टाकायची असते आणि पुढे जायचं असतं, किंवा लाईक करून एक पुढे जायचं असतं. लाईक का आणि कॉमेंट का हे पण तिथे काही सांगायचं नसतं. त्यामुळे व्हर्च्युअल पिढी जी होतीये त्या व्हर्च्युअल पिढीचा हा दोष आहे हे आपण मुळात समजून घेतलं पाहिजे. याचा अर्थ पुन्हा मी तरुण पिढीला अजिबात दोष देत नाही, हा काळाचा महिमा असं होत राहणार. मोनाली, मला विश्वंभर चौधरी तुमच्याकडे मी येतो. मोनाली, एकूण या सगळ्या प्रतिक्रिया उथळपणाच्या आहेत, अशा प्रकारची भूमिका आता मांडतात विश्वंभर चौधरी, तुला मान्य आहे का? काय म्हणणं आहे तुझं? मुळीच नाही. कारण मला आठवतं एक असा काळ होता, म्हणजे मी माझ्या मोठ्यांकडनं ऐकलंय की तरुण कायम राजकारणापासून लांब राहायची. राजकारण म्हणजे डट्टी काहीतरी वाईट म्हणून असं ती पाहायची. पण आज आम्ही पॉलिटिक्सला बदलू शकतो ही भावना आमच्या मनात आहे. मान्य केलं, आम्ही कुठेतरी इंटेलेक्च्युअली कमी पडतो किंवा स्टडीजमध्ये कमी पडतो, पण मुळात तो आमचा दोष नाहीये ना. वी आर ट्राईंग टू चेंज अँड वी आर अनलेस अँड अंटिल आम्ही पॉलिटिक्समध्ये येऊ तोपर्यंत आम्हाला ह्या गोष्टी कशाच समजणार. आणि पुन्हा एकदा हेच सांगते की वी वॉन्ट टू चेंज पॉलिटिक्स, आणि म्हणून आम्ही इथे आलो आहोत जिथे आमची भाषा बदलत आहे. पॉलिटिक्स इज डर्टी हे सोडून वी कॅन चेंज पॉलिटिक्स, अशी आता सध्या आमची स्थिती सुरू आहे. विश्वंभर चौधरी, तुम्हाला त्यांची भाषा समजते का? काय म्हणणं आहे? मला ती भाषा समजते. मला हे नक्की कळतं की मी आधीच म्हणून म्हणालो की मला ह्या पिढीला दोष नाही द्यायचा आहे. माध्यमं बदलत चालली आहेत आणि ती माध्यम म्हणजे उदाहरण द्यायचं तर एक फक्त मी सांगतो, कार्यकर्ता हा नर्चर व्हावा लागतो अशी पहिली संकल्पना होती. तुम्ही पहिल्या जनता पक्षाचे लोक पहा, ते सेवा दलातून यायचे. काँग्रेसचं स्वतःचं सेवा दल होतं, भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता, की तिथे आधी काहीतरी प्राथमिक जडणघडण कार्यकर्त्यांची व्हायची, ती आताच्या होत नाही असं मला म्हणायचं. अजिबात म्हणजे वाईट वाटून तरुणांनी घ्यायचं कारण नाही, कारण मला तरुणांवर काही माझा दोषच नाही. आम्हीच कमी पडतोय, आमची पिढी, त्यांना ते संस्कार राजकीय देण्यात, सामाजिक देण्यात आम्ही कमी पडतोय, त्यामुळे हा आमच्या पिढीचा दोष आहे. नंबर 1. नंबर 2, आता कार्यकर्ता येतो तो कुठून येतो? मग तो आता नव्या पक्षात जरी असेल, अगदी मनसेसारख्या महाराष्ट्रातल्या पक्षात असो किंवा आम आदमी पार्टीतला असो, तो आता कॉलेजच्या राजकारणातून येतो.
तो आता चळवळींच्या राजकारणातून येत नाही. चळवळ म्हणजे केवळ हाती काहीतरी शस्त्र काय घ्या म्हणजे अगदी झेंडे घ्या आणि निघा रस्त्यात असं नाही म्हणते मी. विविध प्रकारच्या चळवळ होत्या ना. महाराष्ट्रात प्रबोधनाची किती चळवळ होत्या, अगदी खूप चळवळी होत्या. त्या चळवळीतून येणारे लोक कुठल्या तरी राजकीय पक्षाशी सुसंगत विचाराच्या अलाइनमेंट करत असतात आणि ते कार्य करतात असं. त्याचा मला पहिला मुद्दा आहे की ते कार्यकर्ते आज कसे येतात, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या राजकारणाचं आज जे राजकारण चाललंय ते मागच्या पिढीचं राजकारण, त्यात खूप मोठा फरक आहे आणि कुठेतरी तरुणांनी अडॉप्ट केले त्याला. मी असं चांगल्या अर्थाने म्हणणार. तो हे म्हणतो की नेता आहे ना, मग तो असंच असणार. त्याला नेत्याचं चारित्र्य किंवा नेत्याचे चालचरित्र, चेहरा याच्याबद्दल त्याला आजच्या काही वाटतं. तुम्ही फेसबुकवर बघा की अक्षरशः भाजपाच्या भ्रष्ट नेत्यांचं सुद्धा भाजपातले तरुण किती हिरिरीनं समर्थन करतात. आणि त्याला पद्धत काय झाली आहे तर मग तेरी साडी मेरी साडी से सफेद कैसी. मग तुम्हाला काँग्रेसने 400 कोटी ते खाल्ले तेव्हा काही वाटलं नाही, 40 कोटी भाजपाने खाल्ले तर तुम्हाला वाटतंय. तर मला वाटतं की हा मागच्या पिढीचा नजरिया नव्हता. तो 1 पैसा जरी खाल्ला तरी तो भ्रष्ट आहे असं मागची पिढी म्हणत असे. हे बदल आहेत, त्या बदलांकडे आपण डोळसपणेच पाहायला पाहिजे असं मला वाटतं. हेमंत देसाई, मला एक सांगा, आता ह्या सगळ्या बदलांचा उल्लेख करतात विश्वंभर चौधरी. आपण जुन्या चष्म्यातून या नव्या पिढीकडे बघतो आहोत. जुन्या चळवळींच्या हत्याराच्या संदर्भामध्ये आपण नव्या हत्यारांकडे बघतो आहोत. असं काही वाटतंय का? तुम्ही एकूण या बदलाकडे, तरुणांच्या राजकारणाकडे कसं बघताय, काय म्हणणं आहे? नाही, मला स्वतःला पहिल्यांदा अभिनंदन करावं असं वाटतं की औरंगाबादच्या जी मोनाली ही विद्यार्थिनी आहे, तिने अतिशय छान पद्धतीने, प्रांजळ पद्धतीने आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने याचा कसा ती विचार करते हे दाखवून दिलंय आणि मला त्याच्याबद्दल तिचं अभिनंदन करायचं. मला असं वाटतं की विश्वंभर जे म्हणाले की पूर्वी जसं त्यांना असं म्हणायचं असावं की राजकीय प्रशिक्षण होत होतं आणि कुठल्या तरी चळवळीतनं येत होते लोक. मी स्वतः जनता पक्षाचं थोडंफार कामही केलेलं आहे, माझी एक विचारसरणी आहे. पण आजचा जो काळ आहे, या आजच्या काळामध्ये म्हणजे आपण साधं उदाहरण घेतलं तर विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकाच मध्ये बंद होत्या, बंदी होती त्याच्यावरती आणि अजूनही कदाचित असेल, मला वाटतं उठवण्याचा प्रयत्न चाललेला आहे तो. पण त्या जर निवडणुका नसतील त्या ह्याच्यामध्ये, दुसरीकडे संपूर्ण समाजाचं NGOकरण चाललेलं आहे. नंतर त्या काळामध्ये जर आपण बघितलं तर ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि एकूण जीवनाची जी कमर्शियल ॲस्पेक्ट आहे, व्यापारीकरण जीवनाचं जे झालेलं आहे आपल्या, आणि त्याचा जे आपल्या जीवनावरती परिणाम झालाय, आपल्या विचारांवरती परिणाम झाला, अगदी सांस्कृतिक मूल्यांपासून सामाजिक मूल्यांपर्यंत सगळ्यावर परिणाम झालेला आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. या सगळ्या भवतालामध्ये ही नवीन पिढी वाढते आणि तरी सुद्धा ती हे जग आपल्या नव्या नजरेने समजून घेते. मला स्वतःला असं वाटतं की केजरीवाल यांच्या या सगळ्या याच्याकडे बघताना आपल्याला असं लक्षात घ्यायला लागेल की आता की हा जो आता मेणबत्ती संप्रदाय म्हणून वगैरे हिणवण्यात येतं अन्नमन ते या सगळ्याला, याच्यामध्ये इन्स्टंट आंदोलनं होतात, इन्स्टंट प्रतिक्रिया दिल्या जातात नव्या समाज माध्यमांच्या माध्यमातून आणि तरुण पिढी त्या पद्धतीने त्याच्यामध्ये रिॲक्ट होते. पण त्याच्यामध्ये ती संपूर्णपणे सातत्याने गुंतून राहत नाही, त्याच्यामध्ये सातत्य नसतं असं आपल्याला वाटतं कुठेतरी. आता यामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे की फुल टाईम तरुण पिढी याच्यामध्ये कुठल्याही आंदोलनामध्ये जाण्याचा आजचा काळ नाही आहे, कारण त्यांना जगायचं आहे, त्यांना 2 वेळची रोजीरोटी कमवायची, त्यासाठी व्यवस्थित शिकायचं, त्यांना 12-12 तास काम करायला लागतं, प्रोजेक्ट्स करायला लागतात. त्यामुळे ते असं जेव्हा अतिशय समोर अस्वस्थ करणारं काही वास्तव असेल तेव्हा ते रस्त्यावर उतरतात. आता तेव्हा ते रस्त्यावर उतरतात, समजा एखादा मध्यमवर्गीय आहे, बऱ्या घरचा आहे, बरा पगार आहे, हा त्याचा गुन्हा नाही, आणि तरी सुद्धा तो रस्त्यावर उतरत असेल तर त्याचं आपण अभिनंदन करायला पाहिजे. जे अण्णांच्या आंदोलनामध्ये आले त्याच्यानंतर ते आंदोलन टिकलं नाही, कारण त्याला त्यावेळी संघटनात्मक काही पायाच नव्हता. तसंच संघटनात्मक पाया केजरीवालांच्या आंदोलनामध्ये नाही. बरोबर. हेमंत देसाई, तुमची भूमिका, तुमचं म्हणणं पोहोचलं. आपल्याकडे वेळ